निकाल खरं तर हा अत्यंत आपला चांगला प्रश्न आमच्या समोर आला। नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये ज्यावेळेस आम्ही मित्र पक्षांना घेऊन निवडणुकीमध्ये रिंगणात उतरलो, साधारण तासगाव शहराची पहिल्यापासून ठेवण ही राजकीय ठेवण ही वेगळ्या पद्धतीने होती। या निवडणुकीला सामोरं जात असताना यापूर्वी ज्यावेळेस आम्ही नगरपालिका निवडणूक लढवायचो त्यावेळेसच्या आकडे आणि आत्ताच्या आकडे यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झालेली आहे। बऱ्यापैकी आम्ही उमेदवार निवडताना उमेदवार आर्थिक सक्षम असला पाहिजे हा निकष कधीच लावला नव्हता। अत्यंत साध्या घरातले उमेदवार आम्ही उभे केले होते। म्हणजे आता निवडून आलेले जर उमेदवार तासगाव तालुक्यातील तासगाव शहरातले जर बघितले तर कोण शेती करतोय, कोण मसाला दुधाचा गाडा चालवतोय, कोण अजूनही काही काम करत नाही। वयाचा निकष नव्हता, 25-26 वर्षाची मुलं नगरसेवक झालेले आहेत आणि एक चांगली लोकांच्यासाठी काम करणारी लोक आम्ही लोकांच्या समोर देण्याचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एक निश्चय केलेला की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आम्हाला बंडखोरीचा देखील थोडासा मोठ्या प्रमाणात फटका बसला। तासगाव शहरामध्ये 1491 मतं, बोगस मतं ही विधानसभेच्या वेळेस लावली गेली आणि आम्ही निवडणूक आयोगाकडे, प्रांत अधिकाऱ्यांकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या बोगस मतांची एकूण लिस्ट आणि ती बोगस मतं ज्या गावामध्ये होती म्हणजे मांजर्डे, पेड, विसापूर, हातनोली, हातनूर, हरिपूर, सांगली या भागातली एकूण 1491 जी मतं होती तिथले वोटर लिस्ट आणि इथली वोटर लिस्ट ही अटॅच करून आम्ही दिली होती। पण निवडणूक आयोगाकडून हे मतदार करण्याची काढण्याची ड्राईव्हच राबवली गेली नाही। त्यामुळं आम्ही ते मतदार काढू शकलो नाही। येत्या काळात ज्यावेळेस ती ड्राईव्ह राबवली जाईल त्यावेळेस 1491 मतं संपूर्णपणे काढून आम्ही तासगाव शहरातून काढून टाकू असं आम्ही ठरवलेलं आहे। त्या पद्धतीने आमची आखणी झालेली आहे। साधारण 950 बोगस मतदान या निवडणुकीमध्ये झालं आणि बंडखोर उमेदवाराला 1900 मतदान मिळालं। ते बंडखोरांना मिळालेले 1950 मतदान आणि बोगस मतदान या सगळ्याचा फटका आम्हाला बसला आणि फार मोठ्या प्रमाणात लोकांना आमिष दाखवण्याचं काम झालं। पण मला शंका आहे की ज्या पद्धतीनं आमिष दाखवली गेली, ज्या पद्धतीनं समोरच्या उमेदवारांचा खर्च एकूण झालेला आहे, येत्या काळामध्ये नगरपालिका ते कशा पद्धतीनं चालवतील, तासगाव शहरामध्ये एक स्वच्छ आणि सक्षम तासगाव शहर ते घडवू शकतील का या बाबतीत आम्हाला शंका सर्वांना त्या ठिकाणी आलेली आहे। निश्चितपणाने बोगस मतदार असतील, पैसे असतील याचा अमाप वापर या तासगाव शहराच्या निवडणुकीमध्ये लोकांनी बघितलेला आहे। अगदी लोकांच्या मधून त्या प्रतिक्रिया येतात आणि अवघ्या एवढी सगळी बोगस मतं झालेली असताना अवघ्या 50 मताने निवडणूक जाणं म्हणजे आमच्या पॅनलला एकूण 11,200 मतं आहेत, त्यांच्या पॅनलला 10,400 मतं आहेत। पॅनल वाईज मतदान बघितलं तर पॅनलला आमच्या मतं जास्त आहेत, पण क्रॉस वोटिंगचा फटका नगर अध्यक्ष पदाच्या सीटला बसला आणि त्याचबरोबर या एकूण बाकी धनशक्तीच्या वापराचा आमच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फटका बसला। आणि पडलेले उमेदवार 4 मताने पडलेले आहेत, 8 मताने पडलेले आहेत, 12 मताने पडलेले आहेत आणि निवडून आलेला उमेदवार हा 100 आणि 150 मतांनी निवडून आलेला। त्यामुळे लोकांचा कल तसा विचाराने आमच्याकडे होता। आम्ही निवडणूक जिंकण्यासाठी जे टॅक्टिक्स लागतात, मग बोगस मतदार वाढवणे, मग पैसे वाटणे, अशा टॅक्टिक्स मध्ये कमी पडलो। त्यामुळे आमचा पराभव झाला। टीम वर्क म्हणून आम्ही चांगलं काम केलं आणि अगदी नवखे उमेदवार देऊन सुद्धा 7 दिवसामध्ये या तालुक्यात शहरातल्या लोकांनी 9,500 मतं माझ्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला दिली आणि 11,200 मतं ही माझ्या पॅनलला दिलेली आहेत। त्यामुळे 50% मतं एकूण आमच्या पॅनलला पडली। असं असताना लोकांचा कल हा आमच्या बरोबर आहे। आम्ही पराभव स्वीकारलेला आहे। येत्या काळात शहरामध्ये सुद्धा, ग्रामीण भागामध्ये आम्ही ज्या पद्धतीने काम करू, कुठलाही अभिनिवेश न ठेवता आम्ही शहर सुद्धा सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक गतीनं शहरामध्ये आम्ही काम करून दाखवू।